हॅलो स्टुडंट्स, जर आपण बघणार आहे मागच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओची लेंथ मोठी झाली त्यामुळे आपण ॲरे बघितला नाही आहे. ठीक आहे, ॲरे बघणार आहे आता आपण. त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे तर पी व्ही सिस्टीम हॅव बीन युज्ड फॉर स्टँड अलोन अँड ग्रिड कनेक्टेड पी व्ही सिस्टीम अँड ग्रिड कनेक्टेड पी व्ही. इथं आपण पी व्ही सिस्टीम पी व्ही ॲरे आपण घेतलेला आहे. ठीक आहे, इथं एम पी टी टी आहे, डी सी ए सी कन्वर्जन ए सी टू डी सी. ठीक आहे, ग्रीड आहे, ए सी लोड आहे आणि डी सी आहे. आपण तेच बघणार आहे. पी व्ही जनरेशन सिस्टीम एम्प्लॉईज सोलार पॅनेल मेड अप ऑफ नंबर ऑफ सोलार सेल्स विथ पी व्ही मटेरियल. म्हणजे काय होतं रे इथं पी व्ही जनरेशन सिस्टीममध्ये काय असते तर सोलार पॅनेल्स असतात, सोलर पॅनेल असतात. ते सोलर पॅनेल कशापासून बनवतात? मॉड्यूल्स ऑफ पॅनेल्स लिहिले आहे. ठीक आहे, तर आपण मगाशी बघितलेलं मॉड्यूल ऑफ पॅनेल. तर मॉड्यूल कशापासून बनवलं असतं तर नंबर ऑफ सेल्सपासून बनवलेलं असतं. ठीक आहे, तर त्याला मॉड्यूलच पॅनेल म्हणतात. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवून घ्या. मॉड्यूल वेगळं पॅनेल वेगळं असं काही नाही आहे, मॉड्यूलच पॅनेल म्हणलेलं असतं. आणि पॅनल्स कशापासून मॉड्यूल पॅनेल कशापासून बनवलं असतं रे तर नंबर ऑफ सेल्सपासून बनवलेलं असतं. ठीक आहे, तर पी व्ही जनरेशन सिस्टीम एम्प्लॉईज सोलर पॅनल्स मेड अप ऑफ नंबर ऑफ सोलर सेल्स. म्हणजे ना भरपूर सोलार स्पेस सेलपासून आपण बनवलेलं असतं ते विथ पी व्ही मटेरियल. ठीक आहे, तर वन ऑर मोर बॅटरीज म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त बॅटरी, चार्ज कंट्रोलर और इन्व्हर्टर. चार्ज कंट्रोलर असतं किंवा इन्व्हर्टर असतं. वायरिंग माउंटिंग हार्डवेअर और फ्रेमवर्क अँड ट्रॅकिंग सिस्टीम इफ रिक्वायर्ड. ठीक आहे, त्यामध्ये काय काय असतं? वायरिंग असतं, माउंटिंग हार्डवेअर असतं किंवा फ्रेमवर्क केलं असतं किंवा आणि त्यामध्ये काय असतं? ट्रॅकिंग सिस्टीम इफ रिक्वायर्ड. म्हणजे सण इकडून इकडं चाललं आहे. ठीक आहे, तर त्या सण इकडं वळा की ते सेल इकडं हे सण आहे समजा, ते इकडं वळा की लगेच इकडं वळतं, इकडं वळा की लगेच इकडं वळतं, इकडं वळा की इकडं वळतं. म्हणजे काय होतं त्याला असं ट्रॅक करत असतं, ते कुठं फिरेल तिकडं जात असतं, त्याला म्हणायचं ट्रॅकिंग सिस्टीम. ठीक आहे, तर अँड ट्रॅकिंग सिस्टीम इफ रिक्वायर्ड. आणि जर ट्रॅकिंग सिस्टीम लागत असली तर ट्रॅकिंग सिस्टीम पण तिथं जोडलेली असते. बॅटरी सेट इज अवेलेबल इज जनरली 6 वोल्ट और 12 वोल्ट. म्हणजे बॅटरी सेट आपल्याला किती लागतो रे तर 6 वोल्ट टू 12 वोल्ट लागतो. नॉर्मली डीप सायकल लीड ॲसिड बॅटरीज आर यूज्ड. आणि नॉर्मली काय आपण करतो रे तर डीप सायकल लीड ॲसिड बॅटरी आपण यूज करतो. दे हॅव सेव्हरल चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. म्हणजे त्यामध्ये काय असतं सेव्हरल चार्जिंग पण असतात आणि डिस्चार्जिंग पण असतात. ठीक आहे, चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होत असतात. जिथं चार्जिंग होतं तिथं डिस्चार्जिंग होतं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या. मोबाईल आपला नुसता चार्ज झाला तर चांगला आहे काय, त्याला डिस्चार्ज व्हायला लागतं. ठीक आहे, जर तो डिस्चार्ज झाला नाही तर ते फुटू शकतो. ठीक आहे, त्यामुळे जी गोष्ट चार्जिंग होते त्याला डिस्चार्ज पण व्हायला लागतं. असं म्हणायचं नाही की माझा मोबाईल कधी डिस्चार्जच होत नाही, मग मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणायचं किंवा बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणायचं तुझ्या, तो कधी फुटेल हे तुला पण सांगता येत नाही. असं असते त्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही जगातली आहे ते जगातली आहे ते चार्जिंग आणि डिस्चार्जिंग ह्याच्यावरच काम करते. ठीक आहे, सोलर पी व्ही आउटपुट इज कधी तर तुम्हाला फ्रेश वाटत असतं, कधी तर तुमचा मूड गेला असतं. म्हणजे काय होतं चार्जिंग डिस्चार्जिंग हे ह्यालाच म्हणत. कायमपणे एखादा माणूस असा आहे काय कारण की तो जन्मल्यापासून फ्रेशच आहे असं आहे काय नाही, तर कधी तर फ्रेश असतो, कधी तर त्याचा मूड गेला असतो. हे चार्जिंग डिस्चार्जिंग म्हणजे हे होतच असतात गोष्टी. सोलर पी व्ही आउटपुट इज डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी. सोलर पी व्हीचा आउटपुट आपल्याला कशामध्ये मिळतं रे तर डी सी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये मिळतं. फॉर ग्रिड कनेक्टेड सोलर पी व्ही सिस्टीम अँड फॉर ए सी लोड इन्व्हर्टर इज युज्ड विच विल कन्वर्ट डी सी एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम पी व्ही पॅनेल टू ए सी एनर्जी. म्हणजे ग्रिड कनेक्टेड सोलर पी व्ही सिस्टीम अँड ए सी लोड इन्व्हर्टर हे आपण कशासाठी यूज करतो हे सोलर पी व्ही सिस्टीम आणि ए सी लोड इन्व्हर्टर तर डी सी एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम पी व्ही पॅनल. म्हणजे आपल्याला पी व्ही पॅनल ही पी व्ही पॅनल आहे यामधनं आपल्याला कसली मिळते एनर्जी मिळते तर डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी. आपण इथं पण तुम्हाला सांगितलं सोलर सेल काय करतं, इट इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस दॅट कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, ह्या प्रोसेसवरच काम करते. त्यामुळे सोलर एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करतं रे तर डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी. सोलर पी व्ही आउटपुट इज डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि फॉर ग्रिड कनेक्टेड सोलर पी व्ही सिस्टीम अँड ए सी लोड इन्व्हर्टर हे आपण कशासाठी यूज करतो ह्या दोन गोष्टी तर जे आपल्याला डी सी एनर्जी मिळते ती पॅनलपासून ते आपण ए सी एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. चार्ज कंट्रोलर इज यूज्ड टू अवॉइड. चार्ज कंट्रोलर आपण कशासाठी यूज करतो टू अवॉइड ओव्हर चार्ज अँड अंडर डिस्चार्ज ऑफ लीड ॲसिड बॅटरी. म्हणजे आपण चार्ज कंट्रोलर इज यूज टू कशासाठी आपण यूज करतो ओव्हर चार्जिंग होत असतं आणि अंडर डिस्चार्ज होत असतो. ठीक आहे, म्हणजे लवकर डिस्चार्ज होत असतो कशामध्ये लीड ॲसिड बॅटरीमध्ये. ते अवॉइड करण्यासाठी आपण काय यूज करतो रे तर चार्ज कंट्रोलर यूज करतो. चार्ज कंट्रोलर कशासाठी यूज करतो अनेकदा लक्ष देणे का ओव्हर चार्जिंग आणि ओव्हर चार्जिंग म्हणजे जास्त चार्जिंग आणि कमी चार्जिंग हे होऊ नये म्हणून आपण लीड ॲसिड बॅटरीमध्ये होऊ नये म्हणून आपण काय यूज करतो तर चार्ज कंट्रोलर यूज करतो. इट मेंटेन्स फ्लो ऑफ करंट फ्रॉम
अँड टू द बॅटरी अँड ऑल्सो इम्प्रूव्ह बॅटरी लाईफ. ठीक आहे, हे आपण हे काय करतं, इट मेंटेन्स फ्लो ऑफ करंट, म्हणजे हे मेंटेन करतं फ्लो ऑफ करंट फ्रॉम अँड टू द बॅटरी अँड ऑल्सो इम्प्रूव्ह बॅटरी लाईफ. ठीक आहे, आणि बॅटरीची लाईफ जी आहे ती पण इम्प्रूव्ह करतं. एफिशियन्सी ऑफ सोलर पॅनल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय MPP. एफिशियन्सी सोलर पॅनलची आपण कशाने कॅल्क्युलेट करतो रे, तर मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग, त्यालाच म्हणतो MPP, व्हॅल्यू ऑफ पॅनल. ठीक आहे, ह्याच्यानं आपण एफिशियन्सी कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, टाईप्स ऑफ सोलर फोटोवोल्टाईक पॉवर प्लांट हे काय काय आहेत आता हे व्यवस्थित समजून घ्या बरं काय. स्टॉप करत जावं आणि मागं तुम्हाला ऐकू वाटलं तर परत आणि एकदा ऐकत जावं. ठीक आहे, हे तर आपण सगळं कशाचं सांगितलं रे, तर ॲरेचं सांगितलेलं आहे आपण हे सगळं. ठीक आहे, तर टाईप्स ऑफ सोलर फोटोवोल्टाईक पॉवर प्लांट आपण बघणार आहे. तर त्यामध्ये काय आहे, ग्रिड कनेक्टेड सोलर PV सिस्टीम. काय ठीक आहे, ग्रिड कनेक्टेड सोलर PV सिस्टीम इज शोन इन फिगर 3.4.3 या पलीकडे आहे. सोलर ते दाखवणार तुम्हाला मी. सोलर PV पॅनल कन्वर्ट सोलर एनर्जी सनलाईट इंटू DC इलेक्ट्रिकल एनर्जी. हे किती एकच वाक्य किती वेळा फिरवून दाखवलेलं असते बघा. तिथं तुम्हाला सांगितलं आहे कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू DC इलेक्ट्रिकल एनर्जी. आता इथं पण ते सांगितले सोलर एनर्जी सनलाईट घातलं इथं मध्ये, म्हणजे काय वेगळं काय सांगितले काय ते सांगितले. सनलाईट इंटू DC इलेक्ट्रिकल एनर्जी. ग्रिड टाय इन्व्हर्टर कन्वर्ट्स DC आउटपुट ऑफ सोलर पॅनल टू ग्रिड लेवल AC अँड इन्व्हर्टर आउटपुट इज सिंक्रोनाइज्ड विथ ग्रिड सप्लाय ॲट द ग्रिड व्होल्टेज लेवल अँड फ्रिक्वेन्सी मेंटेनिंग पॉवर क्वालिटी. आता मागाशी पण सांगितलेलं ग्रिड काय करतं रे, DC आउटपुट टू AC रूपांतरित करतं. ठीक आहे, आणि इन्व्हर्टर आउटपुट इज सिंक्रोनाइज्ड विथ ग्रिड सप्लाय ॲट द ग्रिड व्होल्टेज लेवल अँड फ्रिक्वेन्सी मेंटेनिंग पॉवर क्वालिटी. हेच सांगितलेलं आहे. आता इथं पण तेच सांगितलं. काय सांगितलं रे बाबा, सोलर PV सिस्टीम आणि AC लोड इन्व्हर्टर आपण कशासाठी यूज करतो, तर DC एनर्जी AC कन्वर्ट करण्यासाठी. हेच सांगितलेलं असतं. त्या गोष्टी काय वाक्य सांगितले समजून घ्यायच्या आपण आणि आपण ते लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, त्यामुळे आपलं म्हणजे लगेच लक्षात राहतात काय गोष्टी सांगितले हे वाचायचे व्यवस्थित आणि ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हे जर 3.4.3 स्केमॅटिक डायग्राम दाखवले आहे आपल्याला. सरप्लस पॉवर कॅन बी स्टोर्ड इन द बॅटरी. आता इथं काय काय दाखवले बघूया. याच्यामध्ये सोलर PV पॅनल आहे, हे सोलर सन आहे, ह्याचे जे रेडिएशन्स आहेत ते इथं पडतात. ठीक आहे, हे सोलर PV पॅनल आहे. सोलर PV पॅनल काय करतं रे, PV पॅनल कशासाठी यूज केलेलं असतं, आता तुम्ही सांगा मला, मी काय सांगत नाही तुम्हाला. कशासाठी यूज केलेलं असतं, जी सोलरला सनलाईट जी असते ते DC असते, DC इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्या इथं मागच्या पानावर आपण लिहून दिलं आहे. सोलर PV सिस्टीम आणि AC लोड इन्व्हर्टर कशासाठी यूज करतो, DC टू AC करण्यासाठी. ठीक आहे, इथं सोलर PV पॅनल आहे. आता हे काय करत असणार ते तुम्ही सांगा मला, काय करत असणार, DC टू AC करत असणार. ठीक आहे, सरप्लस पॉवर कॅन बी स्टोर्ड इन द बॅटरी. ठीक आहे, आता हे बॅटरी बँक आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जाते, सरप्लस पॉवर जी आहे ती आपली पॉवर जी आहे ती काय केली जाते, जास्त पॉवर जी आहे आपली ती ह्याच्यामध्ये बॅटरी बँकमध्ये स्टोअर केली जाते. इन्व्हर्टर, इलेक्ट्रिसिटी मीटर, AC ब्रेक पॅनल, फ्युजेस, सेफ्टी स्विचेस अँड केबलिंग शुड बी प्रॉपरली सिलेक्टेड विथ करेक्ट रेटिंग साईज अँड सेफ्टी नॉर्म्स. ठीक आहे, इन्व्हर्टर, इलेक्ट्रिसिटी मीटर, AC ब्रेक पॅनल, फ्युजेस, सेफ्टी स्विचेस अँड केबलिंग शुड बी प्रॉपरली सिलेक्टेड विथ करेक्ट रेटिंग साईज अँड सेफ्टी नॉर्म्स. In the net metering, bidirectional meter is used which keeps the record of net units consumed by tracking units. म्हणजे आपण हे नेट मीटरिंग बायडायरेक्शनल मीटर कशासाठी यूज करतो, तर नेट आपलं किती युनिट्स आपलं कन्झ्युम झालं ते ट्रॅक करण्यासाठी आपण हे यूज करतो. ठीक आहे, काय यूज करतो, तर आपण नेट मीटरिंग बायडायरेक्शनल मीटर बाय ट्रॅकिंग युनिट्स कन्झ्युम्ड ऑर सप्लाइड बाय युटिलिटी अँड युनिट्स सोल्ड ऑर सप्लाइड टू युटिलिटी. युनिट्स कन्झ्युम झालेलं आणि आपण युनिट्स किती सप्लाय केलं ते. ठीक आहे, ॲडव्हान्टेज ऑफ ग्रिड कनेक्टेड सोलर PV सिस्टीम. काय ॲडव्हान्टेज असतं, सिम्प्लिसिटी, सिम्पल आहे. ठीक आहे, रिलेटिव्हली लो ऑपरेटिंग अँड मेंटेनन्स कॉस्ट, म्हणजे याचा ऑपरेटिंग अँड मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे. रिड्युस्ड इलेक्ट्रिसिटी बिल. ठीक आहे, इनकॉर्पोरेशन ऑफ बॅटरीज इंटू ग्रिड कनेक्टेड सिस्टीम प्रोव्हाइड्स अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय टू क्रिटिकल लोड. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं रे, ह्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला कसल्याही प्रकारचं म्हणजे एका ठिकाणी इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी तुम्ही जे कोल्हापूरमध्ये राहत असाल, ठीक आहे, तर सांगलीमधून पण येते आणि सातारावरून पण येते. तर काय होणार, जर समजा सांगलीवरची इलेक्ट्रिसिटी सांगलीमध्ये समजा एक डॅम आहे आणि सातारमध्ये एक डॅम आहे, ॲज्युम करायचं आपल्याला, तर एकीकडचा सप्लाय कट झाला तर दुसरीकडून सप्लाय आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळं हे आपल्या ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आहे की कायमपणे आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळत राहणार आहे. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय टू क्रिटिकल लोड, म्हणजे जिथं गरजच आहे, म्हणजे कंटिन्यू आपल्याला तिथं रिक्वायरमेंट आहे. म्हणजे एखादं हॉस्पिटल आहे तिथं ऑपरेशन्स होत असतात समजा, ठीक आहे, तिथं कंटिन्यू आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज लागते. तर अशा ठिकाणी आपण क्रिटिकल एरिया आहेत तर तिथं क्रिटिकल लोड आहे तर आपण तिथं कंटिन्यू आपण इलेक्ट्रिसिटी देऊ शकतो. आता
स्टँड अलोन सोलर सिस्टीम म्हणजे काय, ह्याच्यामध्ये पण सोनं आहे, फोटोवोल्टाईक मॉड्यूल आहे, चार्ज कंट्रोल आहे, इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर काय करतो रे तर DC to AC करतो आणि हा AC लोड आहे, हे तर बॅटरी स्टोरेज आहे. ठीक आहे. हे जे बेसिक ब्लॉक डायग्राम काय सांगते आपल्याला, ऑफ स्टँड अलोन PV सिस्टीम शोन इन फिगर, म्हणजे फिगरमध्ये दाखवली आहे. इलेक्ट्रिक पॉवर प्रोड्युस्ड बाय सोलर पॅनल इज सप्लाइड टू द चार्ज कंट्रोलर. म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर इथं जी आपल्याला प्रोड्यूस होते कशामध्ये होते रे, फोटोवोल्टाईक मॉड्यूलमध्ये DCमध्ये होतं. ठीक आहे. DC इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते आपल्याला, सनलाईटचं रूपांतर DC इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं आणि ते कशाला दिलं जातं रे, चार्ज कंट्रोलरला दिलं जातं. आता चार्ज कंट्रोलर काय करतो रे, घेऊन बसतो का तसं चार्ज कंट्रोलर, तर नाही. चार्ज कंट्रोलर चार्जेस द बॅटरी बँक अँड कॅन डायरेक्ट सप्लाय DC लोड. म्हणजे चार्ज कंट्रोलर बॅटरीला चार्ज करतो, बॅटरी बँकला चार्ज करतो किंवा डायरेक्ट जो DC सप्लाय आहे त्याला देऊन टाकतो. म्हणजे काय करतो, इथं बॅटरी स्टोरेज आहे ह्याला तर देऊन टाकतो. किंवा समजा इकडं आपल्याला लोड, आपण जर हा AC लोड जोडलेला आहे. ठीक आहे. इन्व्हर्टर काय करतो, DC to AC, म्हणजे जर AC लोड असेल तर AC लोडला आपण देतो इन्व्हर्टरचं. इन्व्हर्टर DC to AC करतं, इन्व्हर्टर DC to AC करतं आणि आपण लोडला देतो. आणि जर DC लोड असता समजा इथं, तर इन्व्हर्टरची काय गरज नसते आपल्याला, डायरेक्ट आपण लोडला दिलं असतं. ठीक आहे. आता काय करतं, बॅटरी बँक्स आर ऑल्सो कनेक्टेड टू इन्व्हर्टर विच विल कन्वर्ट DC एनर्जी विथ हाय व्होल्टेज AC सप्लाय, लार्ज AC लोड्स और सिंगल फेज रेसिस्टेंटल लोड्स. हे बॅटरी बँक्स का आपण तिथं कनेक्ट करतो, तर ते इन्व्हर्टरला कनेक्टेड टू इन्व्हर्टर विच कन्वर्ट DC एनर्जी तर टू हाय व्होल्टेज AC. म्हणजे आपण इन्व्हर्टरचा यूज काय रे बाबा, DC to AC करणे ह्याच्यासाठी आपण इन्व्हर्टर यूज करतो. तर बॅटरीतनं आपण डायरेक्ट कशाला देतो, इन्व्हर्टरला देतो काय. आणि ते काय करतं, इन्व्हर्टर काय करतं, DC एनर्जी टू AC एनर्जीमध्ये करतं आणि आपण हे AC लोड्स किंवा ऑर सिंगल फेज रेसिडेंटल लोड किंवा सिंगल फेज रेसिडेन्शियल जे लोड्स आहेत आपले, ठीक आहे, त्यांना आपण देऊ शकतो. रेसिडेन्शियल लोड म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जे आपले बाबा काय म्हणतो त्याला आपण, सिंगल फेज म्हणजे काय, सिंगल फेज 230 वोल्ट. म्हणजे आपण काय म्हणतो रे, जिथं सिंगल फेज आपल्या जे आता होम्समध्ये आहेत, ठीक आहे, होम्समध्ये किंवा डोमेस्टिक यूजसाठी आपण यूज करू शकतो, त्याला म्हणतो आपण रेसिडेन्शियल. म्हणजे जिथं लोड कमी असतो 230 वोल्टपर्यंत असतो, आपल्या आता घरामध्ये 230 वोल्ट असतो, तर अशा ठिकाणी आपण ते देऊ शकतो. ॲडव्हान्टेज काय आहेत रे हे जे, सिम्पल अँड लो मेंटेनन्स कॉस्ट, म्हणजे सिम्पल आहे आणि मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय टू द लोड, म्हणजे नॉनस्टॉप सप्लाय मिळणार आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं सांगली आणि सातारला डॅम आहे समजा आणि कोल्हापूरला पाहिजे, तर सांगलीतले गेले तर सातारची मिळणार, सातारची डॅमला काय तर प्रॉब्लेम आहे किंवा तिकडनं इलेक्ट्रिसिटी मिळण्यासाठी आपल्याला काय तर प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला सांगलीसून मिळणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय टू कशाला, लोडला आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोलर सेल, VI कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत रे, द मॅक्सिमम इलेक्ट्रिकल पॉवर ऑफ सोलर सेल कॅन बी ऑब्टेन्ड ॲट द बेंड पॉईंट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. VI कॅरेक्टरिस्टिक्स आर शोन इन फिगर 3.4.5. ही VI कॅरेक्टरिस्टिक तर V आणि इकडे I आहे. ठीक आहे. आणि मॅक्झिमम आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर कुठं मिळते रे, तर ह्या बेंड पॉईंटला मिळते. ठीक आहे. ह्या बेंड पॉईंट जे आहे इथं दाखवलेला, त्याला आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्झिमम इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. आता IM म्हणजे काय रे, करंट ॲट विच मॅक्झिमम पॉवर ऑकर्स. म्हणजे IM म्हणजे करंट इथं मॅक्झिमम होणार आहे, करंट ॲट विच मॅक्झिमम पॉवर ऑकर्स ह्याला म्हणतो, करंट ॲट विच मॅक्झिमम पॉवर ऑकर्सला म्हणतो आपण IM. ठीक आहे. VM म्हणजे काय रे, व्होल्टेज ॲट विच मॅक्झिमम पॉवर ऑकर्स. म्हणजे जिथं व्होल्टेज, जिथं जे मॅक्झिमम व्होल्टेज जिथं जास्त पॉवर मिळते आपल्याला त्याला म्हणतात VM. ठीक आहे. आणि IM ह्याला म्हणतात ज्याला मॅक्झिमम पॉवर मिळते तिथं म्हणतात IM. ठीक आहे. ISC म्हणजे काय रे, शॉर्ट सर्किट करंट. ISC म्हणजे हा शॉर्ट सर्किट करंट. VOC म्हणजे काय रे, तर ओपन सर्किट व्होल्टेज. ठीक आहे. ओपन सर्किट व्होल्टेज. आता आपल्याला एफिशियन्सी ऑफ सोलर सेल काढायचे, तर आपण कसे काढणार आहे एफिशियन्सी, तर मॅक्झिमम इलेक्ट्रिकल पॉवर आउटपुट डिवाइड बाय रेडिएशन पॉवर इनपुट. ह्याचा रेशो म्हणजे काय असते रे, तर आपल्याला एफिशियन्सी ऑफ सोलर सेल आपल्याला मिळणार आहे. एफिशियन्सीचं चिन्ह हे असं आहे, लक्षात ठेवून घ्या. आणि मॅक्झिमम इलेक्ट्रिकल आउटपुट, ठीक आहे, त्याला आपण PM डिनोट करतो. आणि रेडिएशन पॉवर इनपुटला आपण कशानं, रेडिएशन पॉवर इनपुट म्हणजे P पॉवरचं P आणि इनपुटचं IN. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण P इन. आणि मॅक्झिमम पॉवरला आपण काय म्हणतो P आणि मॅक्झिममचं PM. ठीक आहे. सोलर इन्व्हर्टर कन्वर्ट DC पॉवर टू AC पॉवर बाय परफॉर्मिंग MPPT प्रोसेस. म्हणजे सोलर इन्व्हर्टर काय करतात रे, DC पॉवर टू AC पॉवर कशा करतात, कशानं यूज करून, MPPT प्रोसेस. मागाशी तुम्हाला शिकवलेली MPPT प्रोसेस. ठीक आहे. त्याच्या MPPT मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग सिस्टीमचा यूज करून, मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग सिस्टीमचा यूज करून काय करतं रे बाबा, सोलर इन्व्हर्टर कन्वर्ट करतं DC पॉवर टू AC पॉवर बाय परफॉर्मिंग MPPT प्रोसेस.
मागचे सगळं वाचत जावं. मी तुम्हाला बुकमधलं शिकवायला लागलो म्हणजे डायरेक्ट शिकवायला नाही आहे, त्याचं मी टोटल स्टडी केलेलं आहे. फक्त आपल्याला कसं आपल्याकडे टाईम कमी आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक डायग्राम ड्रॉ करून दाखवत नाही आहे. ठीक आहे, ड्रॉ करून दाखवली काय आणि ह्याच्यातनं दाखवली काय सेमच आहे, काय त्यात बदल नाही. उलटं बुकमधलं कधी पण चांगलंच येणार आहे डायग्राम. ठीक आहे. आता IV कर्व फ्रॉम सोलर सेल अँड अप्लाइज प्रॉपर लोड रेजिस्टन्स टू ऑब्टेन मॅक्झिमम पॉवर. ठीक आहे. मटेरियल यूज्ड फॉर सोलर मॉड्यूल आर कुठले मटेरियल आपण यूज करतो? क्रिस्टलाइन सिलिकॉन, थिन फिल्म टेक्नॉलॉजीज आपण यूज करतो. ठीक आहे. आता आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचं जे ब्रीफ एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघणार आहे, कारण व्हिडिओची लेंथ मोठी झालेली आहे. थँक्यू स्टुडंट्स.